तर त्याला दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी आशिष वैद्य स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी ट्रॅकवर जयदीप बैस. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बीट करून विकेट कीपरकडे. ओ ऑन दी ऑफचा प्रयत्न, खूप चांगला फटका आणि बॉल पाठवलाय डीप कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोलेक्स आशिष वैद्य स्पेशल चौकार. चौकार. खातं उघडत असताना रोलेक्स आशिष वैद्यच. 30 मिनिटांचा वेळ या गोष्टीकडे लक्ष ठेवा. 4 धावा धावफलकावर. सॉफ्ट हँडने खेळत असताना या बॉलला बरोबर नजरेच्या खाली खेळतायत. 1 रन मिळते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 5 धावा. वा वा, रिव्हर्सचा टोला आणि आता बॉल पुन्हा एक वेळ मैदानाच्या बाहेर गेला. रन मिळत आहेत 4. खणखणीत चौकार. कृपया वेळ वाचवायचा आहे. कॅप्टन लारा यांना विनंती आहे. 30 मिनिटांचा टाइम आहे, त्यानंतर ओव्हर रेटची पेनल्टी लागणार आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात. लारा आलेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पहिला बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चौकार पहिल्या बॉलवर. आणि स्वागत केलं या षटकामध्ये आशिष वैद्यने. चांगली बॅटिंग करत असताना आज आशिष वैद्य. हा दुसरा चौकार होता आशिषच्या बॅटमधून. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 15 धावा बिनगडी बाद. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. समोर टाकलेला बॉल आहे, क्रॉस लाईन, रनआउटचा चान्स आहे. सुरक्षितरित्या कदाचित बॅट ड्रॅग केली यावेळी. धावसंख्या होते आहे 15 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. टॉस जिंकत या लढतीमध्ये प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला 1811 टीमने. काल विजय खेचून आणला होता या टीमने. विजय प्राप्त करून या ठिकाणी पोहोचलेत. पायावरचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. वा, दुसऱ्या अटेमध्ये चांगला छेल पकडलाय. विकेट येते आहे आणि पहिला धक्का आशिष वैद्यच्या रूपाने लारा ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत.
निखिल येत आहेत नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. पंधरा धावा एक गडी बाद 1.3 चेंडूच्या समाप्ती. आता नवीन फलंदाज निखिल आलेत बॅटिंगसाठी. पायावरचा बॉल होता, फॉलो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. यष्ट्यांवर बॉल लागलाच नाहीये, डॉट बॉल येईल. 15 धावा धावफलकावर एक गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. लारा या षटकात शांत ठेवत असताना फलंदाजांना पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतरच्या 3 बॉलवर बघा कुठली धाव खर्च केली नाही लाराने. बॅटच्या वरची कडा लागून बॉल फ्लाय स्लिप कडे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक रन या बॉलवर. धावसंख्या 16 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे पॉवर प्लेचा. 16ला 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या. रिवाजचा प्रयत्न पायावर आदळतोय. षटक समाप्त होईल डॉट बॉलने. खूप चांगली गोलंदाजी लारा यांची या षटकात. 5 धावा खर्च केल्याने 1 विकेट प्राप्त केली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16, 1 गडी बाद. 1-8-11. चला वेळ वाचवायचा आहे. 30 मिनिटांचा टाइम आहे. या गोष्टीचं भान ठेवा. 16 धावा एक गडी बाद. 2 षटक समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. जयदीप बैस येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिला बॉल भन्नाट वेगाने जयदीप कडून. कदाचित पायावर लागून हा बॉल डिप्लेक्ट झाला. 1 रन येते लेग बाईटच्या साह्याने. समोर टाकलेला बॉल. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे. यावेळी ऑन साइडला उडवलाय बॉल. चाललाय लांब लांब लांब, खूप लांब. षटकार. निखिल चोपडे काय बॅटिंग करतायत. एक वेगळाच अटॅकिंग अप्रोच. अक्रॉस द लाईन. आतमध्ये आला हा बॉल आणि बाहेर फेकून दिला. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला होता थोडासा गुडलेनच्या स्पॉटवर आणि बाहेर निघतोय. सोडत जातोय हा बॉल.
इतक्या रखरखत्या उन्हात खेळणं हेही एक चॅलेंज आहे खेळाडूंसाठी. धावसंख्या 24. तितकंच कौतुक पंचांचं सुद्धा केलं गेलं पाहिजे. ऑन साइडला आणखी एक वेळ, यावेळी सडक पे कडक षटकार. कमाल बॅटिंग करत असताना निखिल चोपडे. दोन्ही बॉल आतमध्ये आले आणि जसे आतमध्ये आले निखिल यांनी मैदानाच्या बाहेर फेकले. कमालीची बॅटिंग. दोन्ही पंच विशेष कौतुक, खास करून इतक्या रखरखत्या उन्हात पंचगिरी करत असताना. राजेशजी दुधगम आणि संजयजी बुंदेले आणि दोन्ही एक वेगळ्याच बॉडी लँग्वेजचे पंच आहेत. हा बॉल चांगला होता, एक आयडियल डिलिव्हरी कुठल्याही बॅटरसाठी. डॉट बॉलने षटक समाप्त होत आहेत. 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा, 1 गडी बाद. तीन षटक समाप्त, 30 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ आता बाकी आहे. गोलंदाजीसाठी शिवाजी आखंड यांना पाचारण केले गेले. षटक क्रमांक 4 मध्ये शिवाजी आखंड, ज्यांच्या वेगाची चर्चा आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ते बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर. तर शिवाजी अखंड गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 मध्ये. यांच्या वेगाची चर्चा आहे सध्या तरी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये या जिल्ह्याच्या. षटक क्रमांक 4. कृपया वेळ वाचवा. पहिला बॉल फुल टॉस, कनेक्शन तितकं चांगलं झालं नाहीये. मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव पूर्ण होईल. आता स्ट्रायकिंग एंडला निखिल चोपडे, ज्यांनी याआधी चांगली बॅटिंग केली, 2 षटकात ठोकले होते या आधीच्या षटकात. ते स्ट्रायकिंग एंडला. काल याच फलंदाजांनी दमदार बॅटिंग केली होती. ज्या गोलंदाजाने काल 4 विकेट घेतल्या होत्या, शिवाजी आखंड, तेच गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. परीक्षा असणार आहे फलंदाजांची. परंतु निखिल चोपडे आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे या संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक टीमसाठी, ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत. वेगवान बॉल यावेळी बीट केलंय शिवाजी आखंड यांनी. ही खासियत या खेळाडूची. कुठल्याही क्षणात हा खेळाडू कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. काल ते केलं होतं, आज ते पुन्हा करतील का? 4 विकेट काल त्यांच्या खात्यात होत्या. आज टीम दबावात असताना ब्रेक थ्रू मिळवून देतील का, हा प्रश्न आहे. आणखी एक लोअर फुल टॉस बॉल बीट केलंय निखिल चोपडे यांना. आणखी एक बॉल निर्धाव येतो आहे. 31 धावा, 1 गडी बाद. 3 बॉल झालेत या षटकामधले. यावेळी आलाय पुढ्यात आणि गेलाय लॉंग ऑनला, सरळ सीमारेषेच्या बाहेर. आली लहर आणि निखिल चोपडेचा कहर. षटकार.
आणखी एक लॉंग ऑफला. वा वा, टॉप क्लास. CLASS क्लास इतकंच म्हणावं लागेल या फटक्यासाठी. षटकार, वेगावर प्रहार निखिल चोपडेचा, आणि हा वार मैदानाच्या बाहेर निखिल चोपडेचा. लगातार 2 षटकार, एक लॉंग ऑनला आणि हा लॉंग ऑफचा फटका. तर या दिवसातील एक सर्वोत्तम फटक्यामध्ये या फटक्याची गणना केल्या जाईल. का बॅटिंग करतोय. 26 धावांवर खेळत आहेत निखिल. खोदून काढत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक लॉंगॉन कडे. 1 रन, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 44 धावा. निखिल खेळतायत 12 बॉल मध्ये 27 धावांवर. 8-1-11, 44, लॉस ऑफ 1 विकेट. चला बाहेर यायचंय बाकी खेळाडूंनी. बाकी खेळाडू बाहेर या. लारा येत आहेत गोलंदाजीसाठी. 4 षटक 44. चला वेळ वाचवायचा आहे. टायमर ऑन आहे. रिवर्सचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला, चांगली फिल्डिंग. थ्रो मात्र लेझी होता. 1 रन पूर्ण होते. पहिल्या बॉलवर सिंगल. धावसंख्या 45-45. 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावा धाव फलकावर होत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ...45 रन. लारा या आधीच्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या लारा यांनी. 5व्या षटकात गोलंदाजीसाठी येत आहेत. कॅप्टन आहे त्या टीमचे. चला वेळ वाचवायची आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला. गॅप शोधला यावेळी. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत अक्षय लादे. 1च रन मिळते या बॉलवर. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पोहोचते 46 धावा. 46 रन. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. अचूकतेने गोलंदाजी करण्यासाठी ओळखल्या जातात लारा. लारा साबळे, रवी साबळे. नेहमी जिद्दीने खेळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. चिकाटीने खेळतो हा खेळाडू. मैदान कुठलाही असो आणि कुठलाही संघ असो, हा खेळाडू शेवटपर्यंत जिद्द सोडत नाही. ही खासियत आहे या खेळाडूची.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने बॉल विकेट कीपर कडे. डॉट बॉल येतोय. आणखी एक निर्धाव बॉल येतोय. धावसंख्या 46 वर थांबलेली. फुलटॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑन कडे. अक्षय लादे उपस्थित आहेत. 1 रन मिळते. म्हणजे आतापर्यंत या षटकातली तिसरी धाव होती. 2 बॉल डॉट आलेत. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकामधला. पुनरागमन करत असताना टीम जय भवानी 1811 संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतर या षटकात दबाव टाकलाय. शॉर्ट बॉल समोर मारलाय. लॉंग ऑन कडे अक्षय लादे. पुन्हा चांगली फिल्डिंग अक्षयची. थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेची मागणी आहे. रनआउटचा 4 स्ट्रायकिंग एंडला. अपील आहे या बॉलवर. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल ऑनफिल्ड पंचांनी केली आहे. OUT धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील आणि विकेट येते. अठ्ठेचाळीसावा धावफलकावर 2 गडी बाद. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 48. अखेरचे षटक सचिन वडते यांच्या हातात बॉल सोपवलाय. कॅप्टनने सचिन वडते यांच्याकडे वाटचाल केली आहे. या अखेरच्या षटकासाठी स्ट्रायकिंग एंडला निखिल चोपडे. बॅटलमध्ये मजा येईल. हवेचा प्रवाह सध्या उजव्या हाताच्या बॅटरसाठी ऑफटमच्या दिशेने आहे. ऑफ साइडला आहे. फुलटॉस होता हा बॉल. बॅटवर आला नाहीये चांगल्या प्रकारे. बॅटवर घेता नाही आला निखिल चोपडे यांना. लेग बायच्या साह्याने सिंगल मिळते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 49. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला. फुलटॉस बॉल. जयदीप यांच्या पायाखालून बॉल निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झेल होऊ शकला असता. त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 50 पार. 51. 1811 50 पार धावसंख्या गेली आहे. बॉलिंग या टीमची चांगली आहे. डेप्थ आहे गोलंदाजीमध्ये. हेलिकॉप्टर उडवलाय बॉल हवेत आणि चाललाय आता वाईडिच लॉंगॉनला. सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. टार्झन विरुद्ध नगीना. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय. टार्झन विरुद्ध नगीना.
आणखी एक समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 रन या बॉलवर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल. नुकताच युवा सेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य रामभाऊ सावके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या 59 डावा धाव फलकावर. ऑन साइडला फटका हवेत आहे, दूर चाललाय लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध. षटकार अँडीच्या बॅट मधून. आनंद मसराम अँडी मॅन फ्रॉम कारंजा आणि चढाई करतो हा खेळाडू. फिनिशरचा रोल निभावतो या टीम साठी. स्लॉट मध्ये बॉल आणि षटकाराच्या फ्लॉट मध्ये बॉल. धावसंख्या 65 रन 65. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा. एका धावेचा प्रयत्न आहे, 1 रन या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली ऑनफिल्ड पंचांनी. इट्स आउट धावाच्या स्वरूपात. तिसरी विकेट आणि 66 धावा बनवता आल्या आहेत. 67 धावांचं लक्ष्य जय भवानी टीम समोर. 1811 या टीमचं. लोकप्रिय खासदार सन्माननीय संजयरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित खासदार चषक वाशिम चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहत आहात.
तर चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 67 धावांचं लक्ष या लढतीमध्ये आहे. आशिष वैद्य गोलंदाजीसाठी. लक्ष या मॅच मध्ये 67 धावांचा पहिला बॉल मनीष आडे ऑन साइडला. बिग हिटचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची, या दुसऱ्या डावाची करत असताना गोलंदाज आशिष वैद्य. मनीष आडे मंगळूरपीर परिसरातील एक विध्वंसक बॅटर, महाराष्ट्र पोलीस. तर गोलंदाजी ट्रॅकवर आशिष वैद्य, मालेगाव परिसरातील हा अष्टपैलू. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल कट करत असताना सिंगल या बॉलवर एक धाव मिळते. आशिष वैद्य हा असा खेळाडू आहे जो पहिलं षटकही टाकतो आणि सलामीला फलंदाजीला आल्यानंतर पहिला बॉलही फेस करतो. असे खूप कमी अष्टपैलू असतात. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल. विकेट कीपर अँडीच्या ग्लोव्ज मध्ये. डॉट बॉल. 1811 टीम. आरसीबीचा कलर आणि आरसीबीची जर्सी परिधान करून ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. ऑन साइडला बिग हिटचा प्रयत्न. टप्पा पडल्यावर खाली राहतोय बॉल. आणखी एक डॉट बॉल गोलू यांच्यासाठी. गोलू राठोड, मनीष आडे ही सलामीची जोडी. गोलंदाजी चांगली होती आशिष वैद्यकडून. आतापर्यंत या षटकातले 3 बॉल झालेत आणि 2च धावा खर्च केल्यात आशिषने. आणखी एक वेगवान बॉल जो आतमध्ये आणलाय. चांगली गोलंदाजी आशिष करत असताना शांत ठेवलंय गोलू राठोड यांना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. गोलंदाजीचा विचार केला तर आशिष वैद्य, जहीर शहा, निखिल चोपडे हे 3 प्रमुख गोलंदाज या टीमचे. आणखी एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल बीट करून विकेट कीपर कडे. हा आणखी निर्धाव बॉल. या षटकातला हा चौथा निर्धाव बॉल आहे. 2 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल बाकी या षटकामधला. काहीशी चर्चा करत असताना मनीष आडे आणि गोलू राठोड या 2 खेळाडूंमध्ये. जय भवानी टीमकडे सुद्धा बॅटिंग मध्ये डेप्थ आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप या टीमची आहे. अक्षय लादे, लारा, सचिन वडते. बॉल खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या या अवांतर धावेच्या मदतीने 3 धावा. ऑन साइडला दिशा द्यायची होती. डॉट बॉल आणखी एक येतोय. षटक समाप्त होईल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावा धाव फलकावर.
सर 1 मिनिट मॅच चालू करायची नाहीये. इट्स नॉट आउट. टार्झन आणि नगिना 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. शेवटची सूचना दोन्ही टीम साठी.
सॉफ्ट हँडने खेळत असताना या बॉलला एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 16 रन. या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. एकूण या षटकात 13 धावा. तारिक परसुवाले काल खूप चांगली गोलंदाजी केली होती तारिकने. आणखी एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलू राठोड सातत्याने अपयशी ठरत आहेत. षटक समाप्त होत आहेत 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा. बिनगडीबाद जय भवानी 11. बॉलिंग ट्रॅकवर जहीर शाह येत आहेत. 16 धावा धावफलकावर. पहिला बॉल कमी गतीने टाकला. ऑन साइडला टर्न केलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. 1 रन मिसफील्ड. दुसरी धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. एका ठिकाणी 1च्या ठिकाणी दुसरी धाव मिसफील्ड झाली. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 18 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगती पथावर. लक्ष या मॅच मध्ये 67 धावांचं एव्हरेज स्कोर जर पाहिला तर 70च्या जवळपास बनतो आहे या मॅचेस मध्ये, या स्पर्धेत, दिवसाच्या मॅच मध्ये खास करून. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल बॅकफुटवरून पंच केलाय गॅप मध्ये. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण होईल आणि एकाच धावेवर फलंदाज समाधानी होत आहेत. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 19. बॅकफुटवरून कट केला. यावेळी गॅप शोधत असताना आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलकडे. तोपर्यंत 1च रन मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावर. 20 विदाउट लॉस. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना. 67 धावांचं लक्ष्य. ऑन साइडला उडवलाय बॉल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हाय फ्लाय इनटू द स्काय. मनीष शाळे यांच्या बॅट मधून षटकार. ऑन साइडला ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. ताकदीचा वापर नेहमी करतो हा खेळाडू. नाव मनीष शाळे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 26 धावा. 26 रन. 67 धावांचं लक्ष्य या लढतीमध्ये आहे. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. 27. हो समोर मारलाय. लॉंग ऑफला फटका येत आहे. निखिल चोपडे
बॉलच्या खाली विकेट. चांगला झेल. 27 धावांवर हा पहिला धक्का मनीष आडेच्या रूपाने लागतोय जय भवानी टीमला. विकेट येते आहे बॅटिंग साठी लारा साबळे. रवी साबळे बॅटिंग साठी येत आहेत. 27 धावा, एक गडी बाद, 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. नगीना 11 संघ टॉस साठी यायचा आहे. टार्झन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तारिक परसोवाले येत आहेत. कारंजाचे वेगवान गोलंदाज. 18 बॉल 39 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला गोलू राठोड. 6 बॉल मध्ये फक्त एक धाव आहे गोलू राठोड यांच्या बॅट मधून. आता अप्रोच थोडासा चेंज करावा लागेल. 18 बॉल 39 ची गरज आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज उभे आहेत ते लारा साबळे या मॅचला फिनिश करू शकतात. ऑन साइडला गोलू राठोड यांचा हवाई फायर. बॉल डीप मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. अप्रोच चेंज करत असताना पहिला बॉल या नवीन षटकाची सुरुवात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला बिग हिट करत डीप मिड विकेटला बॉल डिस्पॅच केलाय. षटकार पहिल्या बॉलवर. रन करायचे 33. 17 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या 34. म्हणजे 19 मध्ये 34 बनवलेत, 17 मध्ये 33 बनवायचे आहेत. बॅटच्या वरची कडा. बॉल हवेत आहे. फ्लाय स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव. आता स्ट्रायकिंग एंडला लारा साबळे. 16 बॉल मध्ये 32 रनची गरज. चला टार्झन आणि नगीना टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे लगेच.
उडवलाय सरळ बॅटने लॉंग ऑनच्या क्षेत्रात. रवी साबळे ट्रेडमार्क यूज इट षटकार. काय फटका सजवलाय. आजही तीच धार कायम आहे हेच सांगत असताना लारा साबळे. म्हणजे 3 वर्ष अगोदर 3-4 वर्ष अगोदर या बॅटरला या प्रकारे बॅटिंग करताना मी पाहिलं आणि तोच फॉर्म या खेळाडूचा अजूनही कायम आहे. षटकार येतोय. एक षटकार गोलू यांच्या बॅटमधून आला, एक षटकार रवी यांच्या बॅटमधून येतोय. टीमची धावसंख्या होते 41 आणि 15 मध्ये 26 करायचे आहेत. तारिक परसूवाले यांच्यावर आता दबाव. ओ शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, नकार येतोय पंचांकडून. स्टंपिंग साठी अपील होती. अँडी मसराम विकेटच्या मागे. 14 बॉल 16 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समोर मारलाय आणखी एक वेळ. फ्लॅट फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन 4. चौकार. लारा ने ऐसा मारा. चौकार या बॉलवर आला. हा खेळाडू डगआउट मधूनच सेट होतो येतो की काय काय माहिती. सिच्युएशन कशी असो, परिस्थिती कशी असो, या खेळाडूच्या बॅट मधून धावा येतात. हे कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. 13 बॉल मध्ये 22 ची गरज. धावसंख्या 45. तेरा बॉल 22 ची गरज. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय तारिक यांना. 13-22 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत. ऑन साइडला दिशा द्यायची होती. टप्पा पडल्यानंतर विकेट कीपर कडे हा बॉल चाललाय. षटक समाप्त डॉट बॉलने. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 22 ची गरज आहे. 12 चेंडू 22 प्रतिषटक 11 धावा करायचे आहेत जय भवानी टीमला या मॅच मध्ये विजय निश्चित करण्यासाठी. परंतु या 12 पैकी एक षटक झहीर शाह टाकतील इतकं मात्र नक्की आहे. बारा बॉल 22 ची गरज. चला वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवायचा आहे प्लीज. अन्यथा ओव्हर रेटची पेनल्टीला सामोरे जावं लागू शकते. झहीर शाह येत आहेत गोलंदाजीसाठी.
पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर सुरुवात डॉट बॉलने केली आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 22 ची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा हा बॉल, निर्धावने सुरुवात. 11-22. गोलू राठोड स्ट्रायकिंग एंडला. चला, टार्झन टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल, हा व्हाईट बॉल दिलाय, त्यामुळे अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता 21 ची गरज आहे. 11-21. टार्झन संघाचे कॅप्टन अकरा बॉल 21 ची गरज आहे. खोदून काढत असताना समोर खेळलाय हा फटका वाईडिच लॉंग ऑफ कडे. 1 रन मिळते. तारिक परसुवाले त्या ठिकाणी होते. 1 धाव म्हणजे स्ट्राईक रोटेट होईल. आणि आता या लढतीमध्ये करायचे जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 20 धावा. 10 बॉल 20. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एक व्हाईट बॉल येतोय. 19 ची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 19 रन या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत. नेक्स्ट मॅच टार्झन विरोधात नगीना, या दोन टीम दरम्यानची लढत पाहायला मिळेल. हे वेगवान बॉल यावेळी बीट केलंय. लारा साबळे यांना हा डॉट बॉल येतोय. 9 बॉल 19 ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव बॉल. आणखी एक डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पलटवार झहीर शाह यांचा. शेवटचा बॉल बाकी आहे षटकामधला. 3 धावा आतापर्यंत या षटकात आल्या आहेत. रन करायचे 19. 7 बॉलचा खेळ शिल्लक. ऑफ्टॉनच्या बाहेरचा बॉल हवेत खेळलाय. 1 रन या बॉलवर सहजतेने समाप्त. एका धावेच्या मदतीने या षटकात 4 धावा आणि लारा साबळे सारख्या विध्वंसक बॅटरला शांत ठेवलंय झहीर शाह यांनी. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. जोपर्यंत लारा मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत या मॅच मध्ये काही शक्य होऊ शकते. 6-18, परंतु अखेरचे षटक कुठल्या गोलंदाजाकडे पाठवतील हे पाहायचं आहे. कुठल्या गोलंदाजाच्या हातात देतील हे पाहायचं आहे, कारण नवा बॉलर वापरावा लागणार आहे. टॉस होतो आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. युवा सेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ सावके यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होताना पाहायला मिळेल.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस होतो आहे युवा सेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय रामभाऊ सावके यांच्या शुभ हस्ते नगिना विरोधात टार्झन या दोन टीम दरम्यानची लढत आहे. टॉस स्पिन तर टॉस जिंकला आहे. टॉस कोणी जिंकलाय? नगिना संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय. ओके, ऑल द बेस्ट फॉर वोट टीम. धन्यवाद सन्माननीय युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ सावंके, आपलं सुद्धा विशेष आभार. निखिल येत आहेत. पहिला बॉल वेगाने टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची. 5 बॉल 18 रनची गरज. पहिला बॉल निर्धाव. आयव्ह्यू लॉक होतोय पंचांचा, त्यामुळे सूचना देत असताना गोलंदाजाला पंच संजयजी बुंदेले उर्फ मानवजी बुंदेले. सुरुवात डॉट बॉलने या षटकाची. 5 बॉल 18 ची गरज आहे. निखिल चोपडे बॅटिंग चांगली केली. आता हे 5 बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हर करतील का हे पाहायचंय. समोर मारलाय हवाई फायर. लाराचा आणखी एक तडाखा. बॉल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार लारा यांच्या बॅट मधून येतोय आणि या मॅचला जिवंत ठेवत असताना रवी साबळे अर्थातच लारा कमालीची बॅटिंग. षटकार या बॉलवर. शॉर्ट बॉल ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाज धावत आला आणि फलंदाजाने थेट त्याला बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवला. रवी साबळे यांच्या बॅट मधून षटकार. लगातार 2 षटकार. फलंदाज रवी साबळे लारा फिनिशिंग टच देत असताना टीमला या लढतीमध्ये. लगातार 2 षटकार आलेत. पहिला बॉल जरूर चांगल्या टप्प्यावर टाकला होता निखिल यांनी. डॉट बॉल, त्यानंतरचे 2 षटकार. आता 3 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. तीन बॉल 6 रन. फिनिश करू शकतील का या मॅचला रवी साबळे? ओ शॉर्ट बॉल होता. अपील. विकेट. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला धारदार आणि फलंदाज झालाय लाचार. विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकारांनी निखिल चोपडे यांची वापसी. रवी साबळे बाद. 2 बॉल 6 ची गरज. पुनरागमन या लढतीमध्ये 111 या टीमचं. वेगवान होता हा बॉल. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. बाहेर निघाला बॉल फलंदाजाला बाहेर घेऊन जाण्यासाठी आणि त्यानंतर निखिल चोपडे यांचं सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये हा जोश सांगतोय की विकेट किती महत्वाची होती. दोन बॉल 6 ची गरज आहे. संघर्ष दोन्ही टीमच्या वाट्याला आलाय. विजय कोण खेचून आणेल? अक्षय लादे. पहिला बॉल 1 बाउन्स इनटू दी रोप. रन 4. चौकार या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आणि 2 रनची गरज. सुपर ओव्हरलोडिंग. एक बॉल 2 ची गरज आहे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल होता. अक्षय लादे पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत असताना आता 1 चेंडू 2 रन करायचे आहेत. सुपर ओव्हर या स्पर्धेतला येईल का हे पाहायचंय.
सॉफ्ट हँडने खेळलाय, एक धाव सहजतेने पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. अपील या बॉलवर. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल ऑनफिल्ड पंचांची. इट्स आउट. मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल लगेच. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करायची आहे. मॅच सुपर ओव्हर मध्ये नवीन नियमानुसार कुठल्याही टीम कडून नावं घेण्याची गरज नाहीये. चला बॅटिंग सलामीची जोडी पाठवायची आहे सुपर ओव्हर साठी. चला ओपनिंग जोडी पाठवायची आहे जय भवानी. चला सलामीची जोडी पाठवायची आहे लारा भाऊ. चला फील्डिंग सेट करायची है. जहीर भाई फील्डिंग सेट कीजिए. तर सुपर ओव्हर मध्ये आता मॅच कुठला संघ जिंकेल यासाठी आणखी 12 बॉलचा वेट करावा लागणार आहे. रवी साबळे आणि मनीष शाळे ही सलामीची जोडी या सुपर ओव्हर मध्ये. तर गोलंदाजीसाठी जहीर शहा गोलंदाजी ट्रॅक वर येत आहेत.
पहिला बॉल ऑन साइडला, टॉप क्लास स्लॉक स्वीप, गुडघा टेकला, गोलंदाज चुकला आणि लाराने षटकार ठोकला. पहिला बॉल षटकार. सुपर ओव्हरची सुरुवात. खासदार चषक 2026 सुपर ओव्हर या स्पर्धेचा. समोर मारलाय लॉंग ऑफ कडे, गॅप मध्ये शोधलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन 4, चौकार. खूपच चांगला फटका. फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. वाईट लॉंग ऑफला हा चौकार येतोय. फलंदाज रवी साबळे लारा यांच्या बॅट मधून टीमची धावसंख्या पोहोचते आहे चौकाराच्या मदतीने 10 धावांवर. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. फलंदाज रवी साबळे लारा यांच्या बॅट मधून. आतमध्ये आला हा अँगलने बॉल. वेगवान बॉल. रनआउटची संधी. 1 रन पूर्ण होते. 11 धावा धाव फलकावर. 11. 3 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा ठोकल्या आहेत रवी साबळे यांनी. 3 बॉल बाकी आहेत. ऑफ्टोच्या बाहेरचा बॉल बॅकफुटवरून कट करत असताना 1 रन पूर्ण. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्रिकेट मनीष आडे खेळत आहेत. कारण माहिती आहे रवी साबळे मोठे फटके लगावतात हवेच्या प्रवाहाविरुद्ध सुद्धा. त्यामुळे त्यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न दिसला. धावसंख्या 12 वर पोहोचते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही धावसंख्या 16-18च्या पार जाईल का? कारण डिफिकल्ट होईल मग जर 16-18 धावा आल्या तर. कमी गतीने टाकलेला बॉल बीट करताय त्यावेळी रवी साबळे यांना गोलंदाज जहीर शहा. शेवटचा बॉल बाकी. हा सामना तर पंचांसाठी ऑलरेडी आता 14 ओव्हरचा झालाय. ऑन साइडला, चली चली चली, ये गेंद खिलाडी के हाथों में. विकेट मैदानाच्या आतमध्ये. 12 धावांवर पहिला धक्का आणि डाव समाप्त होते सुपर ओव्हरचा. 12 धावा 13चं आव्हान. जहीर शहा यांचं पुनरागमन. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यानंतर कमबॅक केलं जहीर शहा यांनी. चला आता फिल्डिंग सेट करायची आहे. जय भवानी लगेच फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट झाली आहे. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. जय भवानी.
चला बॅटर लवकर चालायचंय. तेराची गरज आहे. अँडी आनंद मसराम स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल चोपडे. तर गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी जयदीप बैस येत आहेत या सुपर ओव्हरमध्ये. 13 रनचं लक्ष सुपर ओव्हरमध्ये. आनंद मसराम पहिला बॉल पुलचा प्रयत्न हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच पकडलाय मनीषा आडेने. नाही पहिला धक्का या लढतीमध्ये लागतोय. इट्स अ फेअर बॉल. मनीष आडे यांनी खूप चांगला झेल पकडला आणि पहिल्या बॉलवर विकेट. पहिला धक्का. आता एकच विकेट बाकी असणार आहे. बॅटिंगसाठी आशिष वैद्य येत आहेत. रन 13 करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 13 रनची गरज आहे. आशिष वैद्य येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला असतील. हवेत मारलाय लॉंग ऑन कडे.
बॉल हवेत, बॉल दूर, सीमा पार. आशिष वैद्यचा आसमानी बार, षटकार. एक दमदार फलंदाज आहे, दमदार अष्टपैलू आहे आशिष वैद्य. आणि आल्या आल्या बघा किती क्लासिकल हा फटका लगावलाय. षटकार येतोय आशिष वैद्य यांच्या बॅट मधून. फुलर लेनचा बॉल होता, खोदून काढलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने. एकच रन मिळते या बॉलवर. धावसंख्या 7. आता रन करायचे आहेत या लढतीमध्ये 6. 13 रनचं लक्ष्य आहे. षटकार आलाय. 3 बॉल 6 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेडचा प्रयत्न वाईडिच लॉंग ऑन मध्ये मनीष आडे आहेत. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय. 5 रनची गरज आहे. 2 बॉल 5 धावा. धावसंख्या 8. 4 बॉल झालेत पहिल्या षटकामधले. 2 बॉल 5 रनची गरज. हवायत उडवलाय आशिष वैद्य. स्टाईल मध्ये हा सामना समाप्त करतोय आणि सुपर ओव्हर मॅच मध्ये जय भवानी संघाला पराजयाचा धक्का दिलाय 1811 टीमने. आशिष वैद्य हा नवा अष्टपैलू खेळाडू, नव्या दमाचा नवा शिलेदार, आपल्या नावाचा झेंडा फडकवतोय या जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये. आगामी काळातला एक यशस्वी सुपरस्टार वाशिम जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामधला आशिष वैद्य. अभिनंदन टीम 1811. वेल प्लेड टीम जय भवानी. खूप चांगलं क्रिकेट आपण सुद्धा खेळले आहात. अनफॉर्च्युनेटली मॅच जिंकलेला मॅच आपल्या हातामधून हिसकावून घेतलाय 1811 टीमने. यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर मॅचेस सुरुवात होतील.